आणि या बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे। विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवरती मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीररित्या सभा आयोजित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली। दरम्यान भाजपच्या मूक आंदोलनावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते। त्यानंतर भाजपच्या मूक आंदोलनाला देखील परवानगी नव्हती। मग गुन्हे एकट्या मनसे आणि महाविकास आघाडीवरती कशासाठी असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता। यावरती ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय। अखेर आता मुंबई पोलिसांकडून भाजप मोर्चाच्याही आयोजकांवरती गुन्हा दाखल झालाय। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोफट एक 4-5 लोकांना घेऊन जो मूकमोर्चा काढलेला, त्या मूकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत नाही। या सरकारकडनं हे असंच अपेक्षित आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी सत्यतेचा मोर्चा आणि तेही देखील लोकशाही पद्धतीने काढण्याचं काम आम्ही केलं। म्हणजे ही काय आज जरी ते सांगत असेल परवानगी दिली नाही घेतली नाही, पण आम्ही रितसर परवानगी दिलेली किंवा मागितलेली होती। आज आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एका बाजूला मोर्चा काढत असताना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून घेऊन काही लोक मूकमोर्चा करत होते। आता तो मूकमोर्चा होता का बडबड मोर्चा होता हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे। आम्ही हा आंदोलन किंबहुना लोकशाही पद्धतीने ही निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी केलेलं आहे। त्यात सत्ताधारी पक्षाला एवढं झोंबण्याची काही गरजच नव्हती। ज्यांची नोट चोरी बंद झाली त्यांना वोट चोरीची आठवण झाली आहे। विरोधकांना माहिती आहे की ते निवडणुका जिंकणार नाहीत, म्हणूनच त्यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवरती निशाणा साधला। उनको वोट चोरी याद आ रही है, इसलिए मैं बहुत स्पष्टता से कहना चाहता हूं कि उनको हार सामने दिख रही है। वो जानते हैं कि इस चुनाव में वो जीत नहीं सकते, इसलिए वो चुनाव को प्रभावित करके चुनाव को पोस्टपोन करना चाहते हैं। हमने कभी ये नकारा ही नहीं कि वोटर लिस्ट में प्रॉब्लम नहीं है। हमने भी कई बार बताया कि वोटर लिस्ट में कुछ प्रॉब्लम्स है, कुछ नाम डुप्लीकेट है। सवाल ये उठता है कि आपको ये दिखाना होगा कि जो डुप्लीकेट नाम है उन्होंने दोनों जगह वोटिंग किया है, तब चुनाव प्रभावित हुआ ऐसा कह सकते हैं। दरम्यान निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवरती भाजप का उत्तर देतं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। तर मतदार याद्यांच्या घोळांच्या विरोधामध्ये कायदेशीर पद्धतीनं लढाई सुरू ठेवणार असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केले त्यांना सरकार सोडायला लागणार। एकच नुसतं माझा प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे की आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर भाजप का देत आहे? माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेसोबतच डावे पक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। अनेक भागामध्ये दुबार मतदान झाल्यामुळे निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करावी आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्यात या मागणीवरती आजही विरोधक ठाम आहेत। आणि अशामध्येच उद्धव ठाकरेंनी आज विभागामधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना मतदार याद्यांमधल्या पडताळणी करण्याच्या संदर्भात सूचना केल्यात। यानंतर आता उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजेल।
पुढच्या आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामधील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील। 21 दिवसांची निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी ही माहिती आहे। तर शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली। त्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या थेट तारखाच जाहीर करून टाकल्या। निवडणूक आयोगानं अधिकृतपणे तारखा जाहीर करण्याच्या आधीच वळसेंनी तारखा जाहीरपणे सांगितल्यामुळे आता चर्चा होतीये। येत्या 5 नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होतील असंही त्यांनी म्हटलं। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांचं मतदान होणार असल्याचा दावा देखील वळसे पाटील यांनी केला आहे। माहितीप्रमाणे साधारणपणे 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि 15 जानेवारीला त्याचं मतदान होईल आणि 31 जानेवारीपूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल। मुंबई महानगरपालिकेवरती तब्बल 25 वर्ष सत्ता राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने यंदाच्या निवडणुकांसाठी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा सामना भाजपच्या सोबतच शिंदेंच्या शिवसेनेच्या सोबत देखील असेल। यातच पक्षफुटीमुळे अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक काहीशी कठीण होईल अशी ही चर्चा आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये आपलाच महापौर येऊ दे असं गाऱ्हाणं घातलंय। मुंबईच्या मागाठाणे इथल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते। त्यावेळेला त्यांनी 2012 मध्ये देखील अशाच पद्धतीचं गाऱ्हाणं घातल्याचा किस्सा सांगितला। 2012ला गाऱ्हाणं घातलं आणि सुनील प्रभू हे महापौर झाले असंही उद्धव ठाकरे म्हणाले। 2012 त्यावेळी काही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं आहे। भाजपनं स्वबळावरती निवडणुका लढवण्याचे संकेत दिल्याच्या नंतर युतीमधील घटक पक्ष देखील आता स्वतंत्रपणे तयारीला लागलेले आहेत। नांदेडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील स्वबळावरती निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे। नायगाव शहरामध्ये झालेल्या मेळाव्याच्या वेळेला ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग देखील दिसून आला। या मेळाव्याच्या माध्यमातून नायगाव, उमरी आणि धर्माबाद नगरपालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले। पक्षाने स्थानिक पातळीवरती तयारी सुरू केली असून आगामी निवडणुकांच्या पूर्वी राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता देखील व्यक्त होती आहे। आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची अधिकृतपणे घोषणा झालेली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा एकमुखानं अजित पवार यांच्या नावाची निवड झाली आहे। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी विरोधामधले अर्ज माघारी घेतलेले होते, त्यामुळे बिनविरोध अशी ही निवडणूक पार पडली। आजच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड होणार आहे का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी माहिती देतील। निलेश, खरं तर कालपासून ह्या सगळ्या घडामोडींना वेग आलेला होता। आज देखील बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा झाली आहे आणि आता एकमुखानं अजित पवारांचं नाव आता इथे घोषित झालंय। यामिनी खरं तर अजित पवार यांना अर्ज भरल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना देखील अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच एकमेकांच्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकीकडे राजकारणामध्ये हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात आता पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उतरताना दिसतील, तर दुसरीकडे खेळाच्या मैदानात देखील अशाच पद्धतीचं चित्र निर्माण होते की काय असं एक चित्र निर्माण झालं होतं। मात्र आता अजित पवारांची जी निवड आहे ती अध्यक्षपदावर झालेली आहे। एकमेकांच्या विरोधामध्ये अजित पवार गट आणि मुरलीधर मोहोळ यांचा गट यांना एकमेकांच्या विरोधात जे अर्ज भरले होते ते आता अर्ज माघार घेण्यात आलेले आहेत।
आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आजच्या या बैठकीमध्ये अजित पवारांना सर्वस्वी अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांची जी कार्यकारिणी असेल त्या कार्यकारिणीच्या बाबतीत अजित पवार आज काय निर्णय घेत आहेत, आजच ती कार्यकारिणी जाहीर करतायत का, जे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इतर 4 उपाध्यक्ष नेमायचे आहेत ते आज नेमतायत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती काही वेळातच आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. सध्या तरी अजित पवारांची चौथ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमुखानं निवड झाल्याचं आपल्याला दिसतंय. यामिनी. अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरे यांची सेना भवनामध्ये विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली. मतदार याद्या तपासणी, निवडणूक आयोगाचा कार्यक्रम, लवकरच करावी लागणारी उमेदवारांची चाचपणी या सगळ्या संदर्भात ही आढावा बैठक होती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाची मुलूक मैदानी तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत सध्या एका आजारामुळे ग्रस्त झालेत आणि उपचारासाठी ते 2 महिने विश्रांती घेणार आहेत. याची घोषणा त्यांनी स्वतःहून सोशल मीडियावरून केली होती आणि याच पार्श्वभूमीवरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेण्याची आज शक्यता वर्तवली जाते. सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एका भर सभेमध्ये 3.5 वर्षांपूर्वी केलेल्या बंडखोरीचा किस्सा सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केलाय. बंडखोरीच्या वेळेला आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो, पण त्यावेळेला ते खूप नाराज होते. हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केलाय. बंडखोरी केली, त्या टायमाला ह्याला ते आम्ही घेऊन गेलो. आता याची पहिली वेळ मायला चुकून झालं, आमदार आम्हाला घेऊन चालले. मतदारसंघात गेलं तर काय होईल, जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल, मायला आलेली संधी आता गेली, जेवतच नव्हता. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारतो. पुढची एक ब्रेकिंग बातमी. पुण्यामधल्या कोंढवा हत्या प्रकरणामधल्या 3 आरोपींना आता 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पुण्यामधील गणेश काळे याची हत्या करण्यात आलेली होती आणि गणेश काळे याच्या हत्येच्या प्रकरणी आता 7 नोव्हेंबरपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या 3 जणांना 7 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. बीड जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंडे विरुद्ध धस असा संघर्ष दिसतोय. मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघामध्ये लक्ष देण्याची भूमिका जाहीर करून आमदार सुरेश धस यांना काहीसं आव्हान दिलंय. दरम्यान याला आता सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या राज्याच्या मंत्री आहेत, त्यांना काय लक्ष घालायचंय ते घालू द्या, आम्ही कुठे काय म्हणतोय असं म्हणत मुंडे आणि धस या संघर्षावरती सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. मी गेट आणि अष्टीने बघणार आहे. बाकीचे बघणारच आहे, पण गेटच मी जास्त लक्ष देऊन बघणार. सक्तीची आमची जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत आणि कोणालाही मला ॲलर्जी नाही. ओरेकलची कोणाची ॲलर्जी मला नाही, पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता. तिकडे विरोध एकाला, तुला काय म्हणाले, विरोध एकाला करायचा, अटॅक दुसऱ्याच्या कार्यकर्त्यावर करायचं, हे मला काही धोरण नाही करत. ते पहा, ते राज्याचे मंत्री आहे आणि प्रत्येकच वाक्याला आपण असं काही म्हणणं उचित नाही. ते बोलले असतील, काय त्यांना लक्ष घालायचे ते घालू द्या, आम्ही कुठं काय म्हणतो. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. अशामध्ये ताकाला येऊन भांडं लपवण्यामध्ये काय अर्थ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरचे महायुतीचे उमेदवार म्हणून शरद लाड यांचं नाव घोषित केलंय. भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारीचा शब्द दिला.
आणि यानंतर चंद्रकांत पाटील यांनीच लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सांगली जिल्ह्यामधल्या पलूस इथे आयोजित केलेल्या भाजप कार्यालय आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्याविषयी ते बोलत होते. पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत. ताकाला जाऊन भांडं मला लपवता येत नाही, त्यामुळे हे नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल, परंतु असे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी घडामोड घडलेली बघायला मिळते. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेल्या उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांची पक्षामधून हकालपट्टी झाली आहे. सिन्नर मतदारसंघामधून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघामधून सुनीता चारोस्कर यांनी निवडणूक लढवली. स्वार्थी आणि दलबदलू मानसिकता तसंच पक्षविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हकालपट्टी केल्याची नोंद शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या पत्रामध्ये देखील दिसते. हे दोन्ही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा होती, मात्र त्याआधी या दोघांची हकालपट्टी झाली. भाजपकडून आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा ही मोहीम सध्या राबवण्यात येते. या मोहिमेच्या अंतर्गत भाजप नेत्यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये काही नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळेला सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपच्या नेत्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि चर्चा केली. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. आणि हे 3 दिवस तर घर चलो अभियान करून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांच्या हृदयापर्यंत पोहोचून मुंबईकरांच्या ज्या सूचना आहेत मुंबई शहरासाठी त्या सूचनांची नोंद घेत आहे. आपला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता जाहीरनामा तयार करेल. जो जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर निवडून आल्यानंतर त्या अंमलात आणल्या जातील. जळगावच्या पाचोरामधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी निर्धार मेळाव्यामधून भाजपवरती आगपाखड केली. महायुतीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये आमदारांना निधी मिळाला नाही असं म्हणत किशोर पाटील यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय. तसंच बंडखोरीवरून देखील त्यांनी निशाणा साधला. तर किशोर पाटील यांनी मित्रपक्ष भाजपवरती केलेल्या टीकेमुळे महायुतीमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. 1 वर्षात 1 फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये. एकच सहारा आहे, तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब. 50% निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ, तर निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्याफार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल. त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर 5 वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल. जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते. मी रात्री 2-2 वाजता यांना फोन करायचो, फोन रिसिव्ह व्हायचा नाही. एक चिठोरं लिहून पाठवलं जायचं, त्याच्यावर कार्यवाही करा. अरे आज बंडखोरी तर केलीच, पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय, त्यांना पुरा शाबासकी देताय, कार्यवाही नाही. दुबार मतदारांच्या विरोधामध्ये विरोधकांनी रान पेटवलंय. आणि असं असताना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांवरती निशाणा साधला. दुबार नावं ही 20 वर्षांपासून आहेत. आमच्या बुलढाण्याच्या नगराध्यक्षांचं नाव हे 4 ठिकाणी आहे असा दावा देखील गायकवाड यांनी केलाय. तसंच दुबार मतदारांचा फायदा काँग्रेसला होतो असंही गायकवाड यांचं वक्तव्य आहे. स्वतःला विजयी करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी काँग्रेसनेच ही नावं टाकली असा आरोपही गायकवाड यांनी केला. ही जी नावं आहेत ही नावं 20 वर्षापासूनची आधीची आहेत. त्याचा 100% फायदा काँग्रेसला होतो. ही नावं त्या निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःला विजयी करण्याकरता, नगरसेवकाच्या निवडणुकीकरता, नगराध्यक्षाची निवडणुकीकरता ही त्या मागच्या काळात टाकलेली आहे. आमची इथली एक नगराध्यक्ष आहे, तिचं नाव 4 ठिकाणी आहे. हे जे उघड दिसतं ते तर थांबलं पाहिजे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करूनही रक्कम न दिल्यामुळे दानवेंच्या नातवावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला असून
विशेष म्हणजे भाजपचे पदाधिकारी कैलास आहेर यांनी तक्रार दाखल केली, तर रावसाहेब दानवेंच्या सांगण्यावरून भागीदारी दिल्याचा आरोपही कैलास आहेर यांनी केला. मला असं सांगण्यात आलं त्यांना रावसाहेब दानवेंनी, तर मी आता मंत्री आहे, तुला सरकारी कामं आणून देईल, तुझ्या कंपनीच्या टर्नओव्हर मी 200-500 कोटी रुपयेपर्यंत तुझा टर्नओव्हर वाढवून देईल, माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला तू पार्टनर बनवून घे. तर मी त्याला सांगितलं मी 14% शेअर तुम्हाला देईल. तो म्हणा आम्हाला 14% शेअर्स पाहिजे. 14% शेअर्स मी 25 कोटी रुपयाला ठरवले. त्याच्याप्रमाणे रावसाहेब दानवे बोलले याला 50-50 लाख रुपयाचे 2 चेक द्या. चेक घेतले. त्याच्यानंतर मी बोललो दानवेंना बाकीचे पैसे लोक कधी दिले त्यांना ओळखत नाही. त्यांनी मला सांगितलं तुला काय घेणं आहे, मी बाकीचे पैसे कसे द्यायचे काय ते मी बघून घे. कोल्हापूरमधील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तींनी फोनवरून घरामध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळते. तर या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे. दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्यामुळे ही धमकी आली असा नारकर यांचा दावा आहे. भाजपचे सुनील बागुल यांच्या आणखी एका कट्टर समर्थकावरती गुन्हा दाखल झाला. बाळासाहेब पाठक यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटीमधील रासबिहारी मेरी लिंक रोडवरच्या जमिनीवरती बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्याराचा धाक दाखवून 57 लाख रुपयांची खंडणी उगवल्याचा आरोप आहे. शिवसेना प्रणित श्रमिक रिक्षा चालक मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांच्यावरती म्हसरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे याच गुन्ह्यामध्ये सुनील बागुल यांचा पुतण्या अजय आणि कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचं नाव देखील नमूद करण्यात आलंय. अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मात्र बाळासाहेब पाठक आणि इतर 12 ते 15 जणांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधली रस्सीखेच अधिकाधिक तीव्र होतीये. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिला. गोगावलेंचे निकटवर्तीय आणि युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जाबरे हे गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे महाडमधील शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जाबरे यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगडमधील राजकीय समीकरणं नव्याने बदलण्याची देखील चिन्ह आहेत. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.